नमस्कार, वेलकम टू माय चॅनल शशी आरबीआमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. जय श्री स्वामी समर्थ. मी शशिकांत आज आपल्यासाठी घेऊन आलो आहे चविष्ट व्यंजन. आता सुरुवातच व्लॉगची मी जेवणापासून केली आहे, म्हणजे हा व्लॉग किती इंटरेस्टिंग असेल हे तुम्ही नक्कीच जाणून घ्या. तर बघा काय केलं आहे आणि पुढे काय काय होणार आहे तुम्हाला नक्कीच या व्लॉगच्या पहिल्या लाईनपासून दिसणार आहे. तर तुम्ही आवर्जून हा व्हिडिओ पहा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तर मित्रांनो बघा आज काय काय काम केलं आहे. रुटीन खूप सुंदर आहे आणि सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत काय काय मी केलं आहे तुम्हाला माझ्या व्लॉगमध्ये सांगणार आहे. बिझी शेड्यूल होतं त्यामध्ये सुद्धा शाळा आणि बाकी सर्व गोष्टी मॅनेज करणं ही साधी गोष्ट नाही आहे. चला तर पाहूया आजच्या व्लॉगमध्ये. आता विचार केला होता त्या दिवशी मी विटा लावल्या होत्या, मला खाली खाली वाटत होत्या. म्हटलं आता इथे काय करावं, तर मला आठवलं की आपल्या घरी आहे उरलेला पेंट. आता त्या पेंटचा यूज करणं गरजेचं होतं कारण तो पेंट सुकून जाईल. म्हणून म्हटलं चला याचा यूज होत आहे तर आपण आता हा पेंट इथे लावून पाहूया. तर खरंच लावल्यानंतर तो खूप सुंदर दिसायला लागला होता. मग वाटलं आता पूर्णच पेंटिंग करून टाकावं. तर मी पेंटिंग केली आणि त्यानंतरचा लुक पूर्णतः बदलला. पहा मग तुम्ही माझ्या या व्लॉगमध्ये. आता पेंट करून झाल्यानंतर याचा लुक बघा आहे ना, किती सुंदर झालेला आहे. तर मग पेंटचा हा असा यूज मी केलेला आहे आणि तर पहा ते सुंदरसं आळं किती छान दिसतं आहे. यानंतर मी आलो आहे घरी आणि बसलो रिलॅक्स. संध्याकाळची वेळ होती आणि आपला टाईम केला फॅमिलीसोबत स्पेंड. दिवसभर खूप शारीरिक श्रम झाल्यामुळे मला संध्याकाळी लागली खूप भूक आणि मला काही भाजी खायची नव्हती. तर मग विचार केला काय करायचं. तर मला असं झणझणीत आणि चमचमीत खायचं होतं. तर विचार केला पिठला आणि आपलं ठेचा मिरचीचा हा करायचा होता. तर लगेच पटकन आपली इंटरेस्टिंग चूल पेटवली आणि त्यानंतर मी आपलं व्यंजन बनवलं. म्हणजे माझी पत्नीने बनवलं, मी तिथं होतो उपस्थित व्हिडिओ शूट करत. तर तिथे आम्ही बेसन, म्हणजे इथं पिठलं आणि बेसन सेमच आहे, बेसन बनवलं आणि मिरचा ठेचा त्याचबरोबर पापड हे सगळं संध्याकाळी आम्ही एन्जॉय केला हा जन्नाट बेत. तर कसा काय केला तुम्ही नक्की बघा आणि मला खरंच कमेंट करून सांगा. तर अशा तऱ्हेने आमचं बेसन म्हणजेच पिठलं रेडी झालं आहे आणि मी इथं बसून एन्जॉय करतो आहे की कधी माझ्या ती पोटात जाईल. तर नंतर आम्ही सगळ्यांनी मिळून छान व्यवस्थित ते जेवण केलं आहे. तर सांगायचा मुद्दा म्हणजे की परिवारासोबत आपल्या फॅमिलीसोबत अशा ठिकाणी की जिथे नैसर्गिक चूल आणि झाडं असे निवांत जागेत बसून जेवणं खरंच इंटरेस्टिंग. तर मित्रांनो आता वाजलेले आहे संध्याकाळचे 8:30 आणि 8:30 म्हणजे जेवणाचा टाईम. तर जेवणाचं बेत आजचं आहे ठेचा, झुणका आणि आपली भाकर. भाकर तर नाही केली, काय केलं, पोळे केले. तर आजचा हा आमचा बेत आहे. तर त्याचबरोबर थोडीशी तोंडापुरती लावापुरते पापड. चला बघा त्याची रेसिपी आणि एन्जॉय करा. लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. तर अशा तऱ्हेने आमचा डिनर झाला रेडी. तर सगळ्यांनी या जेवायसाठी. तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.